MPSC, UPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे सर्व सुंदर योद्धे यांना माझा सलाम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र सरकार यांच्याद्वारे राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजना यांच्यासाठी घेण्यात येणारी कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजेच CET याबद्दल. तर बार्टी, सारथी, महाज्योती आणि TRTI या सर्व इन्स्टिट्यूशन्सनी मिळून यावर्षी कॉमन एंट्रन्स टेस्ट घेण्याचे ठरवलेले आहे. यामध्ये आपण या ठिकाणी बघू शकतो की TRTI, बार्टी, महाज्योती आणि सारथी या विविध इन्स्टिट्यूशन्स यावर्षी 2025च्या एक्झाम्सकरिता कॉमन एंट्रन्स टेस्ट घेणार आहेत. तर याबद्दल आपण माहिती घेऊया. या व्हिडिओमध्ये स्पेसिफिकली आपण बार्टीबद्दल बोलूया, बार्टीद्वारे घेण्यात येणाऱ्या विविध योजनांबद्दल. तर यावर्षी कोचिंग फॉर UPSC इन दिल्ली अँड महाराष्ट्र ही घेतली जाणार आहे. कोचिंग फॉर MPSC, कोचिंग फॉर JMFC जे की जजेसकरिता एक्झाम घेतली जाते MPSCद्वारे, याबद्दल IBPS बँकिंगबद्दल, कंबाईन STI PSI यांच्याबद्दल, पोलीस कॉन्स्टेबल आणि आर्मी याकरिता फ्री ट्रेनिंग देण्यात येणार आहे. तसेच टीचिंग एंट्रन्स टेस्टबद्दलही या ठिकाणी कोचिंग होईल आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन याबद्दलही बार्टी जे आहे एक्झाम घेणार आहे. सिमिलर योजना सारथीद्वारे आणि महाज्योतीद्वारे सुद्धा राबवल्या जाणार आहेत. यांची माहिती आपण जर आवश्यक असल्यास याकरिता एक सेपरेट व्हिडिओ बनवू शकतो. पण या व्हिडिओमध्ये आपण स्पेसिफिकली यावेळी बार्टीच्याबद्दल जाणून घेऊया. तर काय स्कीम्स मिळणार आहेत, काय बेनिफिट असतील UPSC आणि MPSC च्या अंदर. तर स्टायपेंड मिळणार आहेत UPSCकरिता 13,000 रुपये आणि MPSCकरिता 9,000 रुपयाच्या आसपास अप्रॉक्सिमेटली स्टायपेंड मिळणार आहे. कोचिंग ही आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी मिळेल. तसेच ट्रॅव्हल आणि कंटिंजन्सी फंड पण या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत. तर क्विकली आपण बघूया की याकरिता अप्लाय कसं करायचं. स्पेसिफिकली बार्टीबद्दल बोलूया. तर आपण आपल्याजवळचा जो कुठलाही ब्राउझर असेल त्यावर जायचं आहे. बार्टीमध्ये आपण बार्टी गुगल बारवर सर्च केल्यानंतर नोटीस बोर्डवर जायचं आहे आणि तिथे खाली स्क्रोल केल्यावरती 12th नंबरचा जो नोटिफिकेशन आहे त्यावरती अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करायचं. तर तेव्हा आपण जे आहे TRTIच्या वेबसाईटवर जाणार आहोत. TRTI काय आहे तर हे ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे जे पुणेमध्ये आहे. तर या ठिकाणी जे आहे आपल्याला हा अशा प्रकारचा इंटरफेस दिसतं. या ठिकाणी आपण सर्वप्रथम क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करूया. बेसिक इन्फॉर्मेशन फिल करायची आहे, नंतर लॉग इन करायचं आहे. त्यानंतर क्वालिफिकेशन्सबद्दल विचारतात, डॉक्युमेंट्सबद्दल विचारतात आणि फीज कुठल्याही प्रकारची नाही आहे. प्रिव्ह्यू करून जे आहे आपण फायनल सबमिशन करायचं या ठिकाणी असतं. समोर बघूया डॉक्युमेंट्स याकरिता कोणकोणते आवश्यक आहेत. तर फोटो आहे जे आपल्याला JPG फॉर्मॅटमध्ये लागणार आहे. सिग्नेचरसुद्धा लागणार आहे. फोटो आणि सिग्नेचर सोडून इतर सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते PDF फॉर्मॅटमध्ये आपल्याला याकरिता आवश्यक आहे. 10ची मार्कशीट, 12ची मार्कशीट, ग्रॅज्युएशन मार्कशीट, कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी, डोमेसाईल सर्टिफिकेट, आधार कार्ड आणि इन्कम सर्टिफिकेट. 9th नंबर पॉईंट इन्कम सर्टिफिकेट खूप इम्पॉर्टंट आहे. कसा तर इन्कम सर्टिफिकेट जे आहे ते आपल्याला करंट इयर ॲज इन ज्याची व्हॅलिडिटी संपलेली नाही ती हवं आहे आणि 3 वर्षाचा जो आहे यामध्ये कलेक्टिव्ह इन्कम यामध्ये मेन्शन असलेलं पाहिजे. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली तहसीलदार साहेब यांच्याद्वारे हे साईंड असलेलं पाहिजे. एक्झाम पॅटर्न बघूया UPSC आणि MPSCकरिता. सर्वप्रथम आपण बघूया UPSCकरिता. तर हे 7 पॉईंटरमध्ये एक्झाम पॅटर्न दिलेला आहे. या ठिकाणी बस एकाच पेपरची म्हणजे GS पेपरच्या बद्दलच उल्लेख केलेला आहे. CSATचा कुठल्याही प्रकारचा उल्लेख याकरिता यामध्ये दिलेला नाही आहे. तर आपण असं गृहीत धरूया की फक्त GS पेपर 1 म्हणजेच CSAT न होता फक्त GS पेपर 1 हा 100 क्वेश्चन्सचा असेल आणि याला टोटल 100 मार्क्स असतील. ऑब्जेक्टिव्ह टाईप MCQ बेस्ड हा एक्झाम असेल. मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये आपल्याला मिळणार. तर करंट इव्हेंट्स वगैरे वगैरे हे तुम्ही पॉज करून बघू शकता. सगळ्यात महत्त्वाची इन्फॉर्मेशन म्हणजे सदर CET ही जी आहे ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येणार आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली यामध्ये नकारात्मक गुणदान निगेटिव्ह मार्किंग लागू राहणार नाही. सिमिलरली MPSCकरिताही सेम पॅटर्न आहे. 100 क्वेश्चन्स आहेत, इंग्लिश मराठी लँग्वेज आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे, 100 मार्क्स मिळणार आहेत. 7 पॉईंटरमध्ये याचा सिलेबस दिलेला आहे. CET ऑनलाईन स्वरूपात या ठिकाणी सुद्धा घेण्यात येणार आहे आणि नकारात्मक गुणदान निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी सुद्धा ॲप्लिकेबल नाही आहे.
तर हा अतिशय शॉर्ट व्हिडिओ मी बनवलेला आहे. याची लास्ट डेट आहे 3 जुलै. 3 जुलैच्या आतमध्ये आपण जाऊन या पर्टिक्युलर वेबसाईटवर जाऊन आपण अप्लाय करा आणि या स्कीमचं जे आहे आपण बेनिफिट घ्यावं. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. इतर माहिती आवश्यक असल्यास कमेंटमध्ये नमूद करा. झुंजार YS यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे.